शकता. बरंचसं पाणी पडतंय गोमुखातून. नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आता एका स्पॉटकडे. आजचा दिवस आहे 4था दिवस आणि फ्रेश मॉर्निंग, कारण आज आम्ही खूप लवकर उठलो सकाळी. भक्तिमय वातावरणात आमचा आजचा दिवस सुरू झालेला आहे. हे तुम्ही बघू शकता, वळणदार वाटेमधून आपली गाडी निघाली आपल्या आजच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला लवकरच आम्ही सांगू की कोणता तो स्पॉट असेल, तुम्हाला बघायला खूप छान वाटेल. हे आपले रोशन दादा, तर लक्ष आता ड्रायव्हिंगवर आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हितेश वडापावडा आहे. आम्ही वाकोलीला थांबलोय आणि पुढे जायचं आहे. 2-3 स्पॉट आहेत. जरासा कन्फ्यूज आहे कुठल्या स्पॉटला जायचं. सो जरा वडापाव खातो आणि मग ठरवतो नक्की कुठे फिरायला जायचं. जस्ट पाठीमागून आपल्याला लालपरी जाताना दिसतं. वा, हे सुख आहे, हे ठरवतो. त्या पाठीमागे आमच्या वाडीतली मुलं सगळी जी असायची शाळा दिसेल तुम्हाला, बघू शकता. वाकोलीची शाळा पर्यंत मुलं यायची. म्हणजे ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने ते चालत 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 इथपर्यंत यायचे. सो ॲक्च्युअलमध्ये एज्युकेशन त्या टायमाला टफ होतं, पण आता पोरांनी कंप्लीट केलं. 10वी-12वीपर्यंत कंप्लीट केलं आणि आता सगळेजण मुंबईला जॉबला आहेत. सो भेटूया पुढच्या प्रवासात. लवकरच कळेल आपण कुठे चाललो आहे ते. खरं तर आम्हालाही नाही माहिती आहे, आम्हाला प्लॅन करायचं, पण ठरवू लवकरच करू. चल बाय. हाय फ्रेंड्स, पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आपण दापोलीमध्ये आहोत आणि आपण जात आहोत. मला बोललेलं की पुढे जाऊन आपण प्लॅन करणार आहोत. सो आपण जात आहोत पुढे चंडिका देवीला, दाभोळला. सो दापोलीमध्ये आल्यावर मी स्वतः अंधारलेचा गणपती असेल किंवा केशवराज असेल इथे जाऊन आलो, पण चंडिकेला मी पहिल्यांदा चाललो. सो कसं काय काय असणार आहे हे आपल्याला आता पुढे मजा येणार आहे पाहायला. आमच्यासोबत राहा, काय करते काय करायचं तेच काही बोलशील. आताच आपली थोड्या वेळात रील येणार आहे. आम्ही गाडीवर बसून रील शूट हितेश म्हणजे फक्त आणि फक्त रीलचं मार्केटिंग, बस बाकी काय नाही. तर ब्लॉग बी गेलं. मित्रांनो, आपण आलोय आता स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ येथे. इथे भक्तांची रांग आहे आणि हे देवस्थान. हे समोर पाहू शकता स्वयंभू चंडिका देवी मंदिर आहे. आपल्यासारखेच अजून काही भाविक आलेले आहेत, काही टुरिस्ट आलेले आहेत. हे आपल्याकडे आणि जे मला दिसतं ते कदाचित ते शंकराच्या पिंडी आहेत तिकडे. सो तिकडे आपण जाऊच. आता माझ्याहून जवळ यायचं तुला. नमस्कार मित्रांनो, वाकवलीपासून इथे दाभोळ म्हणजे 55 किलोमीटर आहे जवळजवळ. सो खूप मोठा प्रवास होता, कारण की जवळची स्पॉट होते. केशवराज होतं, अंधारले होतं आणि मग चंडिका. मी चंडिका कधी बघितलं नव्हतं. ऐकून खूप काही होतो की बाबा चंडिका देवी आहे वगैरे, पण कधी येणं झालं नव्हतं. सो ठरवलं होतं की यायचं आणि मग बघायचं कशा काय काय गोष्टी आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रवासानंतरला उन्हातून मस्तपैकी एकदम असं आल्यानंतरला जे इथे ही जी शांतता आहे, इथे हा जो थंडावा आहे, खरंच मनाला प्रसन्न करून जातो. आणि सर्वात भारी म्हणजे मंदिर. देवीचं मंदिर म्हटलं की यार ओके प्रॉपर असं काही असेल, पण ही गुहा आहे. इथे मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो, नाही तर ते तुम्हाला दिसलं असतं. पण मी तर म्हणेल की उलट चांगलं आहे ते शूट नाही केले. काही काही गोष्टींना तुम्हाला इथे येऊन त्याचा अनुभव घ्यावा लागतो, त्याची अनुभूती घ्यावी लागते. त्याच्यापैकीच हे एक आहे. सो प्रॉपर गुहा आहे. तिथे प्रकाश म्हणजे फक्त दिवट्यांचा प्रकाश आहे. तिथून तुम्ही अशी वाट काढत जाता. वळत की चंडिकेचं प्रॉपर शेंदूर फासलेली मूर्ती आहे मस्तपैकी. आणि नंतरला तिथे गेला की
ओटी भरल्यावर मस्त की तिथे पुजारी आहे ते गाणं वगैरे भरतात. आणि हो खरंच चंडिका म्हटलं की चंडमुंड अवतार म्हणजे ते एक रागाचं रूप दिसतं. पण इथे तुम्ही याल ना, खरंच ती मायेची ऊब, एक वेगळी सावली आणि वेगळं रूप तुम्हाला दिसतं चंडिकेचं. खूप सुंदर आहे. स्वयंभू चंडिका मंदिर आहे आणि नंतर तिथूनच मग वाट काढून बाहेर यायला भेटतं. आजची सफर खरंच सफल आणि संपूर्ण झाली. जेवढा काही स्ट्रेस आला होता, जेवढा काही थकवा आला होता, सगळं एका फटक्यात नाहीसं झालं, फक्त आणि फक्त ते दर्शन घेतल्यामुळे. सो दाभोळला आहे हे. दापोलीपासून तुम्ही एस टीनेही येऊ शकता इथे. आणि खरंच तुम्ही एकदा हे एक्सपिरियन्स करा, कारण की काही काही गोष्टींसाठी तुम्हाला सफर करावाच लागतो. कारण की शेवटी बोलतात ना, सफर सुहाना था मंजिल से भी. सो यस, सफर नक्की करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपण आता देवीचं दर्शन घेतलं. आतमध्ये जाताना आम्हाला आहे ना पूर्ण गुफेमधूनच जावं लागलं. तिथे कुठल्याही प्रकारचं मोबाईल अलाउड नव्हता आम्हाला. त्याचं लाईट नव्हती, फ्लॅश लाईट किंवा काहीच नाही. तिथे फक्त छोटे छोटे दिवे लावले होते. आणि जुन्या काळामध्ये जसं आपण बघतो पिक्चरमध्ये वगैरे, तसं आम्हाला तिथं प्रत्यक्षात बघायला भेटलं. त्यानंतर देवीचं एवढं मनमोहक जे दृश्य होतं, रूप होतं, ते आम्हाला पाहायला भेटलं. आणि देवी जसं काही स्माईल करते, एकदम असं प्रसन्न रूप होतं ते. नाव वाचलं होतं चंडिका देवी. जसं रुद्र रूप आम्ही बघून होतो आतापर्यंत, पण जसं देवी आपल्या भक्तांसाठी एक प्रेमळ रूप घेते, तसं रूप तिथे बघायला आहे. नक्की या तुम्ही बघायला सुद्धा. आणि छान आहे, प्रसन्न वातावरण आहे तिथे, थंड वातावरण आहे एकदम, नदी आहे. वाघोवाघ. हाय, खूप जमलं ॲक्च्युली. ऊन खूप वाढलं, तुम्ही बघू शकता तिकडे दिसतोय रे, पण उलट्या साईडला बसलास ना. मी कसं समोर बसलो, डायरेक्टर आलो, डायरेक्टर येऊ ना डायरेक्टर. सो आता पूजा चालू आहे, तुम्ही बघू शकता. खूप दमलं, दर्शन झालं मस्त आहे की. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काजू एवढे गोळा केलेत ना, विचारू नका. खूप काजू गोळा केले. सो रस्त्याने जातो आता जेवढे काही काजूची झाडं जिथे पडलेले होते ते सगळे काजू आम्ही गोळा केलं. आता भूक लागले, जराशी पेटपूजा. कदाचित हितेश माझ्यामध्ये तू इथून दिसशील, नाही दिसत आहेस, माफ कर मला. पुढच्या ब्लॉगमध्ये हितेशला बोलायला लागेल आपण, असं काही नाही आहे. सो जेवतो आणि मग पुढे पुन्हा भेटूया. चला या जेवायला. तर मित्रांनो, हितेशला ज्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता होती त्या ठिकाणी फायनली आपण चाललो आहोत. दापोली येथील असूद गावातील केशवराज मंदिर, जे श्री विष्णूंचं मंदिर आहे, केशवराज, त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. ही ती वाट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. म्हणजे दापोलीतून तुम्ही समजा पुढे हरणे अंजारले या साईडला जाता, त्यावेळेला तिथे मध्ये असूद म्हणून लागतं. तिथूनच एक खाली रस्ता गेला, तोच हा रस्ता जो केशव मंदिराकडे आपल्याला नेतो. त्या वाट्याने आपण जात आहोत. पुढे कदाचित तुम्हाला आता घरं बघायला भेटतील, सुंदर अशी मस्त वाट आहे, शांत, आणि आजूबाजूने निसर्ग हिरवा. पूर्णपणे उतार आहे. तुम्ही जर पाहाल तर गाडीला रेस मी जवळजवळ दिलेलाच नाही आहे. गाडी आपली चाललेलीच आहे. आणि अजूनही जाते. मी गाडीच बंद करतो, म्हणजे काही त्याच्यात प्रश्नच नाही. गाडी आपल्या आप स्लो होईल, राहिली स्लो. आता तुम्हाला ती जागा जिथे आपल्याला गाडी लावायची आणि चालत ही बघा तिथे. तुम्ही
मित्रांनो, आपण जात आहोत केशवराजला. ही पायवाट आहे. हे पाहू शकता, नारळीची सुकवायला ठेवलेली जागा, ते घर जे खूप साऱ्या व्हिडिओमधून तुम्ही बघितले. हे पाण्याची वाट. आपण चाललो. हा आलाय साकव. नदीवर ब्रिज बांधलाय जाण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. आणि इथे हा जुना साकव आहे. जरासा आपण नदीमध्ये पाय सोडून बसूया, जेणेकरून आलेला थकवा काहीसा निघून जाईल आणि आपल्याला बरं वाटेल. सो ब्रिजवरून चढत आपण नंतरला जाऊ. परंतु आपण जरासा नदीमध्ये पाय सोडून बसूया. हा ब्रिज आहे आणि हा जुना ब्रिज आहे जो पुढे पाहताय तुम्ही ढाचा, तो जुना साकव आहे. जुना साकव तुम्ही पाहू शकता. आणि ही सध्या उन्हाळ्यामध्ये आपण भेट दिल्या कारणास्तव ही नदी सुकलेली आहे. कमी पाणी तुम्ही पाहू शकता इथे. पण हेच ज्या वेळेला तुम्ही पावसाळ्यात भेट देता त्यावेळेला आत्ता जो संतपणे आवाज येतोय तो खूप जोरात असतो. सो हितेशला मोह आवरत नाहीये, तो लगेच सुरुवात करतो पाय सोडून बसायला. आपणही बसूया, कारण की नक्कीच नदीचं पाणी हे शांत असेल, थंड असेल. तर मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही, हे केशवराज मंदिर आहे. आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करतो. मंदिरात प्रवेश केल्या केल्या लेफ्ट हँड साईडला सर्वात पहिल्यांदा आपण गणपतींचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. नंतरला जाऊया आपण इकडे, जिथे तुम्हाला दिसत असेल गोमुख, त्याच्यातून थंड पाणी पडतं. हे पिऊ शकता तुम्ही पाणी, एवढं सुंदर असं तुम्ही पाहू शकता. सुंदर असं पाणी पडतंय गोमुखातून. जसं इथून वरून येतं इकडे. आणि हे आहेत नारायण. थोडंसं मंदिर. आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. लाईट. आपण मंदिराच्या दिशेने, जेणेकरून तुम्हाला श्री विष्णूचं दर्शन आम्ही घडवू शकू. पाहू शकता सुंदर असं रूप. जरासं मी जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय झूम करून. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आता जस्ट केशवराजचं दर्शन झालं. खूप उन्हातून वरती चढून आल्यानंतरला ज्या वेळेला तुम्हाला असं शांत घनदाट जंगल, अशी नारळी पोपळीची बाग आणि देवाची प्रसन्न मूर्ती दिसते, खूप बरं वाटतं. आणि सर्वात चांगलं, इथे पाठी तुम्ही बघत असाल, कुठे गेले रे, इथे आहे गोमुख. इथून पडणारं पाणी जवळजवळ अमृत आहे. म्हणजे एवढं गोड पाणी आहे ना, किती वेळेला सुद्धा प्या, तुम्हाला ताण भागणारच नाही. आम्हाला तर म्हणजे एवढं आम्ही एकदा बॉटल विसरून आलो मुळात गाडीतून. आणि ते वर आल्या जे पाणी भेटलं आहे ना, म्हणजे सांगू शकत नाही, खूप भारी. सो एकदा केशवराजला नक्की भेट द्या. दापोलीतून अंजारलेला जाताना आसूद गावी उतरून तुम्हाला इथे चालत यायचं आहे. खूप खूप सुंदर आहे. आम्ही आत्तापर्यंत 2 देवस्थानांना भेट दिली. सर्वात पहिलं चंडिका आणि हे दुसरं केशवराज. दोन्ही ठिकाणी आढळलेलं साम्य मी तुम्हाला सांगतो. एक चांगली गोष्ट आहे जी बाकीच्या देवस्थानांमध्ये मला नाही आढळून येत, पण ह्या कोकणातल्या देवस्थानांमध्ये मला आढळून आली, ती सांगतो तुम्हाला. चंडिकेला गेलो किंवा केशवराजला आलो, दोन्ही ठिकाणी पूजेची सामानं घेण्याची किंवा ओटी भरण्याची दुकानं होती, पण कोणीच खेचत नव्हतं की आमच्याकडे या घ्या, आमच्याकडे या घ्या. हे खूप खूप चांगलं आहे. अरे म्हणजे त्यांची श्रद्धा असेल तर ते येणार आणि घेणार, पण तुम्ही तुमच्यापर्यंत फोर्स नका करू, उगाचच त्यांना खेचू नका.
सो ते कुठेतरी चुकीचं वाटतं. पण ह्या 2 देवस्थानांमध्ये कोकणातल्या खूप भारी, काही नाही आहे तसं. तुम्ही या, आम्ही आमच्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर तुम्ही असंच जाऊन दर्शन घेऊ शकता. इतकं सुंदर इथे, खूप चांगल्या प्रकारे. सो एकदम मोकळ्या मनाने आणि न काही मनात वाईट वाटता आम्ही चांगल्या प्रकारे दर्शन घेतलेलं आहे. सो इथून पुढे कदाचित आपण घरी जाऊ, कारण की दुपारचे नाही म्हणलं तरी 3:30 वाजले आता. सो घरीच जाऊ. हितेश, तुला काही बोलायचं आहे? सगळं तू सांगितलं आहे तसं, पण खूप छान वाटतं, मनाला खूप शांतता भेटते इथे. आणि कोकण बोललं सुंदरता आलीच, त्याप्रमाणे देवतांचे एवढे दर्शन भारी होतं तिकडे. खूप मजा येते बघायला. आणि वेगवेगळे रहस्य म्हणू शकतो आपण, ते पण नेचरचे रहस्य इथे बघायला भेटेल तुम्हाला. आता जसं की पाण्याचा झरा जो बघितला आपण, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला समजेलच त्याची माहितीसुद्धा भारी आहे. सर्व मस्त आहे अनुभवण्यासाठी. या नक्की तुम्ही पण इकडे. चला मग भेटूया.